कोकणवासियांची लाईफलाईन म्हणून मुंबई गोवा महामार्गाची ओळख आहे। मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास अजूनही अडथळ्यांनी भरलेलाच या ठिकाणी पाहायला मिळतोय। संगमेश्वरपासून पळसपेपर्यंतच्या प्रवासातील कामं अजूनही अपूर्ण आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो मे अखेरीस पूर्ण होईल अशी नवीन डेडलाईन या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मात्र ही डेडलाईन सुद्धा पूर्ण होऊ शकते का याची चाचपणी किंवा याची सत्यता पडताळणी आपण TV9 च्या माध्यमातून करतो आहोत। आपण सध्या मुंबई गोवा महामार्गावरच्या संगमेश्वर ते रत्नागिरी या पट्ट्यामध्ये आहोत। मात्र मुंबई गोवा महामार्गावरचं वास्तव या ठिकाणी वेगळं असलेलं पाहायला मिळतंय। महामार्गाचं 100% काम पूर्ण होण्यासाठी आणखीन 4 महिने या ठिकाणी लागू शकतात। सध्या बघितलं तर मे महिन्यानंतर लगेचच पाऊस आहे आणि त्यामुळे पावसामुळे सुद्धा मुंबई गोवा महामार्ग 100% पूर्ण होण्यास या ठिकाणी अडचण येऊ शकतो। महत्त्वाचा मार्ग म्हणून मुंबई गोवा महामार्गाची ओळख आहे। महामार्ग पूर्णत्वाचा दावा जरी मे अखेरीस केला गेला असला तरी पण अद्याप अनेक कामं या ठिकाणी अपूर्ण आहेत। 417 किलोमीटर लांबीचा हा मुंबई गोवा महामार्ग आहे। अजूनही चिपळूण, संगमेश्वर, पाली, निवळी या ठिकाणची उड्डाणपुलाची कामं अद्यापही प्रतीक्षेमध्येच आहेत। तर माणगाव इंदापूर हे 10 किलोमीटरचा जो रस्ता आहे त्यासाठी सुद्धा 2027 या ठिकाणी डेडलाईन पाहायला मिळते। हे काम अजूनही पूर्ण होण्यासाठी 12 महिने लागणार आहेत। तर चिपळूणमधला जो भाग बघितला तर तिथला 2.3 किलोमीटरचा रस्ता, संगमेश्वरचा 2.4 किलोमीटरचा रस्ता, तर लांजामधील 3.9 किलोमीटरचा रस्ता अद्यापही या ठिकाणी पूर्ण व्हायचा आहे। आणि या ठिकाणची जी ओव्हरब्रिजची कामं आहेत ती अद्याप पूर्ण होणं बाकी आहे। त्यामुळं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्ग जरी मे अखेरीस पूर्ण होण्याचा दावा जरी केला असला तरी पण कामांच्या अडथळ्याची शर्यत अद्यापही मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यास या ठिकाणी अडचण ठरू शकते। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।